गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ झाली आता, गाडीमध्ये बॅगा वगैरे टाकल्यात मी आणि आता आपण निघणार आहोत तिरुपतीकडे, खालची मंदिरांचं दर्शन घ्यायला. हे ते हॉटेल आहे जिथं आम्ही थांबलो होतो रात्री, तर काही दिसत नव्हतं. सगळ्यात पहिला प्लॅन आहे तो म्हणजे झूचा. आपण झूला सगळ्यात पहिला सकाळ सकाळ जाणार, म्हणजे गरमीच्या अगोदर फिरून होईल ना, आणि मग संध्याकाळी आपली 10ची ट्रेन आहे जी आपण पकडणार. सो चलो निघालते. काहीतरी पेट पूजा करूयात आता. इथं काय मिळणार नाही, इडली डोसा. कोण घेते? कारण तो आज सकाळपासून वाचतो. बड्डे ठेवला ना मी माझा आज, त्याच्यामुळे वाचतो सकाळपासून. हा वडा आहे, हा पुरीसारखा, पण खायला इतका भन्नाट लागतोय ना, म्हणजे 2-3 दिवस झालं मला काही खायला नाही मिळालं. मला हे खाऊन मी आनंद झालेला, छान लागतं. आता ब्रेकफास्ट करून आपण निघालो. मॅक्सिमम 1 तास लागेल आता झूला जायला. तर मित्रांनो, अगोदर झूला जायचं होतं, पण समोरनं मला चंद्रगिरी किल्ला दिसला. तर आता गडकोटांच्या प्रेमी लोकांना किल्ला सोडवतोय, सो आपण आलो चंद्रगिरीला. कृष्णदेवरायांचा किल्ला आहे, इथे ते राहायला होते. ओके, ये राम मंदिर है और ये किले का रास्ता. एंट्री मारली आहे किल्ल्यामध्ये. वाह, आणि किल्ल्याच्या आतमध्ये गाव वसलेलं आहे पूर्ण. आणि हा एंट्रन्स आहे किल्ल्याचा, हा डोर आहे किल्ल्याचा. झिगझॅग यस आकारामध्ये किल्ल्याचं एंट्रन्स आहे. आणि हा एंट्रन्स आहे. वावरचं सगळं पडलंय, पण सुंदर डिझाईन असणार आहे. तर खाली आपल्याला राजवाडा दिसतोय. तर इथं किल्ल्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. एंट्री आहे, कॅश पेमेंट 30 रुपीज, कॅशलेस पेमेंट 25 रुपीज. चंद्रगिरी किल्ला हा भारतातील आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुपतीच्या चंद्रगिरी उपनगरात स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे. आयताकृती बुरुज आणि उंच खंदक असलेला हा किल्ला नारायणवनम येथून राज्य करणारा इमादी नरसिंह यादवराव यांच्या कारकिर्दीत बांधला गेलेला होता. हा किल्ला प्रामुख्याने विजयनगर साम्राज्याशी संबंधित आहे. विजयनगर सम्राट कृष्णदेवराया पेनुकोंडा येथे राज्याभिषेकापूर्वी इथेच राहिले असे म्हटले जाते की त्यांची भावी राणी चिन्नादेवी यांची भेट या किल्ल्यावरच झाली. चंद्रगिरी विजयनगर साम्राज्याची 4थी राजधानी होती. राजमहल पॅलेस आता एका पुरातत्व संग्रहालय आहे. या राजवाड्यात त्या काळातील विजयनगर वास्तुकलेचे एक उदाहरण आहे. मुकुडाच्या बुरुजावरती द्रविड मंदिरे वास्तुकलेचे घटक आहेत. हा राजवाडा दगड, विटा, चुना आणि लाकडाचा वापर करून बांधण्यात आलेला आहे. किल्ल्याच्या आत 8 मंदिरे, राजमहल, राणी महल आणि इतर वास्तू आहेत. लास्ट टाइम ज्यावेळेस मी हम्पीला गेले होते ना, तर तिथेही याच पद्धतीचं बांधकाम मी पाहिलेलं होतं. तेही कृष्णदेवरायाच्या कालखंडातलंच बांधकाम आहे आणि अतिशय सुबक बांधकाम. तिथलेही म्हणजे मंदिरं, स्ट्रक्चर हे सेम हेमाडपंथी टाईपमध्ये मंदिरं आहेत आणि सुबक डिझाईन आहे सगळी. मित्रांनो, आपण झूला आलो आणि मी आता छत्री घेतली, म्हणजे आता मी गरमी नाही सहन करू शकत अजिबात. पण इथनं एंट्री केली आहे. त्याने सगळ्यात पहिले चेकिंग काय करून घेतलं, तर आपण काही दारू बिरू पिऊन नाही येत ना, त्याचं चेकिंग झालं. आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे. 200 रुपये त्यांनी गोप्रोचे चार्जेस घेतले, जे मी आता त्यांना पेड केलेले. तर मित्रांनो, हा जवळपास 7 किलोमीटरचा एरिया. आपल्याला संध्याकाळची ट्रेन, काही मंदिरं करायची आहेत, म्हणून आपण आता एक काम करतो. इथे बाईक्स रेंटवरती मिळतात, 150 रुपये रेंट आहे. सो आपण
रेंटनी 150 रुपयांनी बाईक घेणार, 2 बाईक घेतो डबल सीट आणि मग आपण इकडनं फिरणार आहोत. समोर दिसतोय हा तरस आहे. हे बघा, हा माकड आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला एक माकड पाहायला मिळाले आता. मित्रांनो, हा जो माकडाचा प्रकार आहे त्याला मेंढरल म्हणतात. तर ही हरणाची आणखीन एक प्रजाती, ते म्हणजे सांबर. खायचं नाही हो, नाही तर खायचं म्हणा. हा मोरनी का सुंदर पिसारा फुलवला. वा, मी कधी नाचणारा मोर पाहिलेला नाहीये, त्याच्यामुळे याला पाहून मी खुश झाली आहे. मित्रांनो, हे गवे आहेत, होऊ शकतं केवढी पाड दिसत आहे ते. मित्रांनो, हा पण बघा किती निवांत बसलाय. हा, बिना विमानाने ते उन्हाने लायलाय करतय. दमलाय बिचारा, म्हणजे सगळेच दमलेत. मी पण दमले उन्हाने. फायनली आम्ही चाललोय रिटर्न. लास्टला का होईना वाघ बघायला मिळाला. तो बिचारा पाणी सोडलं होतं, तो थोडासा फिरत होता. इतकं आहे की आता काही पाहण्याची इच्छा शिल्लक नाही राहिली. तर आता आपण इस्कॉन टेम्पलला जाणार. तर हे कपिलेश्वर स्वामी मंदिर. येथे यात्रेकरू धार्मिक विधी करण्यासाठी येतात. येथील आख्यायिका अशी आहे की भगवान शिव यांनी शापातून मुक्त होण्यासाठी येथे तपश्चर्या केली व कपिलेश्वर म्हणून वास्तव्य केले. मंदिराचा परिसर अतिशय शांत आहे. येथील कपिला तीर्थम धबधबा याचा आकर्षणात भर घालतो. त्यामुळे केवळ धार्मिक स्थळ म्हणूनच नाही, तर भक्त आणि पर्यटकांसाठी एक मनशांती आश्रय देखील येथे आहे. पद्मावती मंदिरकडे चालतो. 3 वाजलेत. 9:30ची ट्रेन आहे, 10:30ची आहे. बराच वेळ जाणार आहे आणि खूप सगळा टाइमपास होणार आहे. आता खरं तर 9 वाजता स्टेशनवरती झालं पाहिजे. 6 तासात आणखी, आणि मॅक्सिमम 2-3च मंदिर राहिलेत. पद्मावतीला. पद्मावती देवी मंदिर, ज्याला श्री पद्मावती अम्मावरी मंदिर म्हणून ओळखले जाते, हे तिरुपती शहरातील तिरुचुनूर किंवा आलामेलू मंगापुरम येथे आहे. हे मंदिर भगवान व्यंकटेशाच्या पत्नीचे पद्मावती देवीला समर्पित आहे. येथे पद्मावती देवीची मूर्ती आहे, जी लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते. मंदिरातल्या पद्मावती अम्मावरी किंवा आलामेलू मंगमा मंदिर म्हणून ओळखले जाते. तिरुपतीला भेट देणारे भक्त व्यंकटेश्वर मंदिरासोबत पद्मावती मंदिरालाही भेट देतात, कारण असे मानले जाते की पद्मावती देवीच्या दर्शनाशिवाय तिरुपतीची यात्रा पूर्ण होत नाही. तर दर्शन होऊन आणि खाऊन पिऊन आता बाहेर पडलो आणि आता निघालो स्टेशनला. 6:30 वाजले. आता 7 पर्यंत पोहोचलो. 2.5 तास तरी आपल्याला जर टाइमपास करायला लागेल, पण आता पर्याय नाही. तर मित्रांनो, फायनली स्टेशनला पोहोचलो. लाईट खूप कमी आहे. मेरे चॅनल का नाम जया द ट्रेकर हे मोबाईल. हां, 1 सेकंड. त्यांना आपल्या चॅनलचं नाव सांगूया. तर मित्रांनो, आपण स्टेशनवरती आलो. गाडी सोडली आता आपण, आणि आपण प्रयत्न करतो की रूम इथे मिळेल, जिथं आपण नाही का 1 तास 2 तास, कारण 2.5 तासात आणखीन याला ट्रेनला, तोपर्यंत रेस्ट करू. तर इथं जर रूम मिळाला तर आपण एक रूम घेणार आहेत. 1 तास 2 तास आराम करू आणि मग त्याच्यानंतर खाली उतरून येऊ. तर असं लिहिलं आहे की पहिला मजला रेस्टिंग रूम. तर इथं वरती जायचं. स्टेअरकेस आहे, इकडनं आपण वरती जाऊया. जर कधी आलात ठाणे वेट करायचं असेल, कारण तर आठवतं ना, म्हणजे येताना जवळपास 4-5 तास वेटिंग होतं आणि माहिती नव्हतं कशा रूम्स वगैरे मिळतात. नाहीतर 100% मी वेटिंग रूममध्ये रेस्ट करणं प्रेफर केलं असतं. तर मित्रांनो, 7:30 वाजता एक रूम खाली होणार आहे. त्यांना म्हटलं 7:30 तर 7:30 एक रूम आम्हाला अवेलेबल करून द्या. तर ते आपल्याला एक रूम अवेलेबल करून देतात. आपण बॅगा घेऊयात, बॅगा घेऊन रूमवरती जाऊया. तर मित्रांनो, ही मिळालेली आहे रूम.
आणि तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन नीट आहे, मस्त AC BC लावला. सो जर कधी आलात रेल्वे स्टेशनला आणि वेटिंग करायची वेळ आली तर हा चांगला उत्कृष्ट ऑप्शन आहे की तुम्ही वेटिंग रूममध्ये अशा पद्धतीचा रूम्स घेऊ शकता. किंवा जर तुमच्याकडे कमी पैसे असतील तर तुम्ही वेटिंग रूम पण असतात जे AC असतात, तर तिथे सोफा टाकलेला असतो, सोफ्यावरती तुम्ही बसू शकता किंवा रिलॅक्सिंग चेअर ठेवलेले असतात. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सुविधा रेल्वे स्टेशनवरती पण असतात, त्याची माहिती आपल्याला नसते आणि मग त्यामुळे नाही का मग बाहेर गेल्यानंतर थोडीशी आपली ताळमळ होते. कुठेतरी मी हे रीलवरती पाहिलं होतं, सो मी ते इथं आल्यावरती विचारलं आणि ते खरंच योग्य होतं. सो तुम्हाला पण असं काही प्रॉब्लेम आले तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही याच्यावरती सोल्युशन काढू शकता. मित्रांनो, छानपैकी मी फ्रेश झाले, मस्त भारी वाटतं आहे. मीना पण फ्रेश झाली आहे. ती बिचारी वाईट टाकली आहे. हालत बेकार झाली माझी. ती म्हणते माझी हालत बेकार झाली, तशी हालत माझी पण बेकार झाली. आम्ही काय केलं, सगळ्यांना आंघोळ घातली आणि त्या दोघांना आंघोळ घालून त्यांना रूमच्या बाहेर काढलं. म्हणजे चला बाहेर निघा, आम्हाला फ्रेश व्हायचं आहे. ते इतका वेळ बाहेर बसते, ते म्हणे आंघोळ नाही का डबल झाली घामानी, मूर्खासारखे आम्हाला अगोदर आंघोळ करायला लावली, नंतर करायला लावली असतं नसतं का जमलं. पण ते काही मला टायमाला सुधारलं नाही. सो ठीक आहे, आता शिव्या खायच्या, काही पर्याय नाही. फक्त फोन कंटिन्यू वाजतोय, म्हणजे त्याचा वाजणं अजिबात बंदच नाही आहे. तर कोणतरी रूमवरती आले, कोणतरी रूमवरती आले. असं घ्यायचं आहे का मला व्हिडिओ? तर का असं मला व्हिडिओ घ्यायचं काय माहिती. उघड, कोण आहे? व्हिडिओ घ्यायचा असा, व्हिडिओ घ्यायचा आहे असं. पुन्हा एकदा नवऱ्याने गजरा आणलेला आहे. नवऱ्याने ठरवलंय की काही झालं तरी मी तुला शेवटच्या टप्प्यापर्यंत गजरा मारणार आहे. सो तुम्ही पॅन्ट शर्ट घातलं तर आता नवऱ्याने गजरा आणला, तरी मी असं मस्त छान गजरा लावणार होता. अजिबात कमी पडता कामा नाही. दिसतंय माझा गजरा. नवऱ्याने फार हाऊस पुरवली, आता परत गजरा मागणार नाही. आणि नवऱ्याने गजरा आणला नाही असं म्हणून मी त्याच्याशी भांडणार नाही. प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. माझा हॅपी बर्थडे करणार आहे माझा नवरा इकडे स्टेशनवरती. वा 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 वा. हा फोन अटेंड करते. हॅलो. अरे इथं स्टेशनवरती रूम घेतली आहे. हा मग स्टेशनलाच आम्ही एक रूम घेतली आहे, फ्रेश होतोय वरती. नाही इथं स्टेशनमध्येच आहे, फर्स्ट फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअरला हो, स्टेशनच्या फर्स्ट फ्लोअरला घेतली आहे. काय काय हा त्या प्लॅटफॉर्मच्या तिथं वरती नाही का तिकीट काउंटर आहे, त्याच्यावरती फर्स्ट फ्लोअरला या वरती. हां या सगळेजण. काही मित्र येत आहेत आणखीन बर्थडे सेलिब्रेट करायला, तर ते वरती आले की मग आपण केक कापण्याचा कार्यक्रम सुरू करू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जया, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर जया, हॅपी बर्थडे टू यू. पहिला प्रेमाचा घास नवऱ्याला बनवला. माझ्या लाडक्या मैत्रिणीला नाही बरोबर मी खाणार ना तुमच्या हातचा काय तुम्हाला पहिलं माझ्या मित्रांना बरोबर. ते माऊली भारत स्पेशली प्रेम प्रीती, तुम्ही तर सगळे आहातच मित्रपरिवार, पण दादाला वहिनीला आणि मम्मीला खूप मिस करते. म्हणजे ते असतात ते धमाल असते आणि माझी पूर्ण फॅमिली असते, आणखी मजा असते. हरकत नाही. मागच्या 5 वर्षात असं झालं की मी वाढदिवसाला महाराष्ट्रात नव्हते, आज पण महाराष्ट्रात नाहीये आणि माझा वाढदिवस माझ्या मित्रांसोबत माझा सेलिब्रेट अजिबात झाला नाही. सारखे काही ना काहीतरी इश्यू होत होते आणि मग 4 दिवसांनी 5 दिवसांनी माझा बर्थडे सेलिब्रेट
लास्ट टाइम 8 दिवसांनी बर्थडे सेलिब्रेट झाला होता आपण. यावेळेस पण नाही का माझ्या बर्थडेला माझे मित्र नाहीये. माऊलीला भारतला खूप मिस करते. ते होतं इथं पण ते पूजेसाठी ते गेले. नाहीतर आज आणखी मजा आली असती. खूप मजा आली असती. मित्रपरिवाराशिवाय फॅमिलीशिवाय लाईफला हे नाहीये. मी नेहमी म्हणते की गडकोटांवरती जात जा. वाढदिवस मला अशाच ठिकाणी सेलिब्रेट करायला आवडतो जिकडे धमाल असते आणि त्याही पेक्षा जास्त की माझा परिवार माझ्यासोबत असतो. सो थँक्यू सो मच. थँक्यू नितीन, थँक्यू विना आणि नवऱ्याला तर आयुष्यभर थँक्यू किती म्हणाला तरी कमीच आहे. मी त्यांना म्हणाले होते की केक संपणार नाही, आता जेवण केलेलं आहे, केक वगैरे नको कटिंग करायला. 4-5 मित्र आले. स्टेशनच्या कुठल्या तरी गेटवरती ते अडकले. गेट नंबर 3 ला आम्ही गेट नंबर 3 ला अडकलेत ते. त्यांना आणि ते अनाऊन्स करतायत की ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली. मग ते कन्फ्युज आहेत. 9 वाजलेत आणि 9:30ची ट्रेन आहे. तर ते म्हटले नाही आम्ही पहिल्या ट्रेनमध्ये बसतो. त्यांना आपण केक खायला घेऊन जाऊ. तर मित्रांनो, जे अति हुशार मित्र आपल्यासोबत येणार होते त्यांनी आपल्याला सांगितलं की मी गाडीमध्ये बसलोय आणि गाडी स्टार्ट झाली आहे. धावत पळत आम्ही वरनं स्टेशनवरनं खाली पळत आलो. मग मी त्यांना गाडीचा नंबर विचारला. मग त्यांनी गाडीचा नंबर पण बरोबर सांगितला. मी कन्फ्युज्ड. स्टेशनला गाडी तर दिसत नाहीये. मग काय झालं? मग झालं असं की ते तिरुपतीमध्ये बसलेत आणि ते तिरुपतीमध्ये बसलेतच नाही तर ते आहेत ना मागचे नाही का अर्धा तास आपण त्यांना शोधत होतो केक कापण्यासाठी. ते तिकडं मला फर्स्ट फ्लोअरला तिरुपतीच्या स्टेशनला शोधतायत आणि आम्ही रेणुगुंटाच्या फर्स्ट फ्लोअरला त्यांना शोधतोय की कुठं. हा तर हे असं मिसकम्युनिकेशन याला म्हणतात. मी AC रूम सोडली राव. फिर से पसीना बह रहा आणि मी 9:30 वाजता वरनं खाली येणार होते. मी ठरवलं होतं कारण तर नाही का गाडी 20 मिनिटं लेट आहे. गाडी 9:30ची आहे. 20 मिनिटं लेट आहे म्हणजे ती कितीला येणार आहे? 9:53ला येणार आहे. आणि हाती हुशाराने मला 9:15 वाजता खाली बोलून घेतले. त्याचे लय पाहुणे सोबत लय हाणला असता त्याला. मोकार हाणला असता. आता पाहुणे त्याच्यासोबत आहेत सो मी त्याला मारणार नाही. आता अर्धा तास जय गरमी दाखवलं होतं तसं 9:53ला ट्रेन येईल स्टेशनवरती. आत्ता झालेत 9:45. सो आम्ही नाही का स्टेशनपासून थोडं लांब जिकडे M1 सापडेल आम्हाला तिकडं त्या दिशेने चाललो. तिकडे जाऊन M1 मागच्या वेळेस खूप पळायला लागलं होतं. M1 M2 शोधत बसायला. सो आता चाललो. इतकं गरम झालं ना लक्षात ठेवा तुम्ही. मी लय बातकावणार आहे त्याला. मला लय हात केले तरी कामाचे. तो भेटला पाहिजे मला. येण्याचा बाजार. मित्रांनो आपली ट्रेन आली. हा वाला आपला डब्बा आहे. मी खूप वेळचा ना सांगत होते की अरे थांबा रे थांबा पळू नका. नाही ट्रेन जाईल मिस होईल हे होईल ते होईल. गेलं बघा M1 एवढ्या पुढं गेलं. आपण जिथं थांबलो होतो ना जिथं स्टार्टिंगला थांबलो होतो ना तिथं जाऊन तो डबा थांबला. मग अशा आपण इथे थांबलो. बिनकामाची पळापळ करायला लागली. बराबर जागेवरती येऊन डबा थांबला होता. हा मित्र होतो. अजिबात नाही ती आपल्या हातात नसतं. आपल्या हातात नसतं मग कशाला पळापळ करायला लावली. झालं सेटलमेंट. ह्या 3 आणि समोर शेख माऊली भारत समोर होते आपल्या. तर ते बिचारे कॅन्सल झाले. हाच तो माणूस आहे ज्याच्यामुळे नाही का मला स्टेशनवरती नाही का 1.5 तास गरमीचं थांबायला लागला. हाच तो माणूस ज्याला मी 4 वेळेस सांगत होते की भाऊ मी नाही का रेणीगुंटावरती मला यांनी सांगितलं का? अरे फोन आपला झाला होता दोघांचा. कधी आलं काहीतरी सांगता. जो माझ्या जीवाला त्रास झालाय ना त्रास तो या माणसामुळे झालेला आहे. 1 2 3 आणि एक्सप्रेशन तो बघा जसं काही मला काही माहितच नाहीये. तुम्हाला या म्हणलं 3 रूम मध्ये आमच्या ते नको म्हणलंय. किती खोटं बोलतात किती खोटं बोलतात. कुठं फेड झाले एवढं. मनातले मनात म्हटले होते काय शुभेच्छा तुम्हाला. केक बी कुठे धन्यवाद. हे काय ते हातात घेऊन बसलेत बघा. आम्ही आमचं कापून खाल्ला तुम्ही त्यातला शिल्लक राहिलेला खा.
माझा केक नाही आलेला म्हणून तुम्ही मला स्टेशनवरती पाऊण तास उभं केलेलं आहे, त्याची पॅनल्टी लागणार आहे आणि बर्थडेची पार्टी. कायच बोलायचं आता मी, मला इथलं ट्रेन मधलं खायला 2 ताटे. तर मित्रांनो जवळपास 11:30-12 वाजलेत आणि सगळ्यांना थँक्यू म्हणण्यामध्ये माझा सगळा वेळ गेलेला आहे. सो गुड नाईट, स्वीट ड्रीम. उद्याच्याला भेटूयात पुन्हा. गुड नाईट.